धन्यवाद भागीजी मात्रे. बाबा जे मात्र नवीन फिल्डर सध्या बायजान स्टारमध्ये आहेत. जेवढ्या झेल टिपल्या जातील ना परवेज यांच्याकडून त्यांना प्रत्येक झेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. ओ यावेळेस ऑन साईडला संधी आहे परंतु रमीज क्वारीने कॉल दिलाय. आय विल टेक मी फलंदाज या ठिकाणी होईल बाद आणि हा झेल या ठिकाणी सुंदररित्या टिपला गेलाय. धक्का पहिला लागेल. बॅटिंग करत असताना सारा 11 चिखलोली ठाकूरपाडा संघाला फलंदाज बाद. फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. पहिला धक्का अगदी आपण पाहतो या मॅच मध्ये एक मोठी विकेट पहिली षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय. ओ पॉइंटला आणखीन एक झेल अगदी आपण पाहतोय. जब्बार कोहारीने सुंदररित्या शॉर्ट पॉइंट मध्ये हा झेल टिपलेला आहे. फलंदाज बाद. अनिकेतला सुद्धा परतावा लागणार आहे माघारी. 1 मोर विकेट डाऊन. बॅक टू बॅक दुसरा धक्का. ऑन हॅट्रिक बॉल आपल्याला पाहायला मिळेल. सध्या 2 धक्के देण्यात आलेले. हर्षद धोंडे मात्र बेस्ट टायमिंग स्ट्रोक त्याचा पाहायला मिळाला आणि स्क्वेअर कट करत असताना पॉइंट मध्ये सापडलाय तो अनिकेत सुरकादे. षटकार आल्यानंतर 2 बॅक टू बॅक धक्के देण्यात आलेत. चांगली गोलंदाजी करतात गोलंदाज फाईम. फुल टॉस बॉल लॉफ्टेड ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक वाहिद त्या ठिकाणी आहेत. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतात आणि आता बिस्टेक पाहायला मिळाले. बॉल सीमा पार. मिळतील धाबा 4. दहा धाबा धावफलकावरती आहेत. अत्यंत सुंदर स्पर्धा आपण पाहतोय. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन वेलफेअर यांच्या वतीने ही स्पर्धा अत्यंत सुंदर पाहायला मिळते. खरं तर बांगणी बदलापूर या विभागामधून सर्व ग्रामीण संघ या स्पर्धेमध्ये खेळले गेलेत. आदरांजली चषक मध्ये तब्बल 40 संघांचा समावेश आणि त्यामधून आज जे 8 संघ खेळलेले आहेत त्यामधून पहिल्या फेरीतील शेवटचे सामने आपण पाहिले. त्यानंतर आता दुसरा फेरीला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. पहिला सामना आपण पाहतो सेकंड राऊंड मधून. एका बाजूला भाईजान स्टार 11 बदलापूर तर त्यांना फाईट करेल सारा 11 चिखलोली ठाकूरपाडा. या 2 टीम मध्ये ही मॅच आपण पाहतोय. मागचा सामना जांभिवली ब संघाने जिंकला. 64 धाबा त्याने 63 धाबा होत्या. 64 धाबांचं एक मोठं आव्हान असताना ध्रुवीश 11 मयूरगु बदलापूर संघाला या स्पर्धेतून काढता पाय घ्यावा लागला. खरं तर शेवटपर्यंत चांगली कडवी झुंज पाहायला मिळाली तरी सुद्धा हा सामना त्यांना मात्र गमवावा लागलेला आहे. गोलंदाज फहीमने अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी केली आहे. भाईजान स्टार 11 या संघासाठी निसारबाई शेख पुरस्कृत हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. हो या ठिकाणी संपर्क नाही. बॅट आणि बॉलचा जणू काय हातातून बॅट त्याच्या निसटली आहे आणि ते संपर्क पाहायला मिळाला नाहीये. डॉट बॉल. षटक क्रमांक पहिला संपन्न झाला. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या धावफलकावरती 1-0 10 धावा धावफलकावरती आहेत. 3 विकेट्स गमावलेत. सुरुवातीला आपण पाहिलं तर स्वस्तामध्ये बाद झाला हर्षद धोंडे. त्यानंतर अनिकेत सुरकादे आणि त्याच्या पाठोपाठ अक्षयला देखील माघारी परतावा लागलेला आहे. रोशन आणि करण सध्या मैदानावरती खेळतात. चांगली पार्टनरशिप बिल्टअप करावी लागणार आहे कारण 3 ओव्हरची मॅच तुम्ही पाहतायत.
चला जे जे संघ क्वालिफाय झाले असतील त्या त्या संघांना विनंती राहील की बरोबर 3 वाजेपर्यंत आपल्याला या ठिकाणी रिपोर्टिंग करावी लागेल, कारण 1:45 होत आहेत आणि आता 2 मॅचेस आजच्या शेड्यूल मधून आपल्याला या ठिकाणी बॅलन्स पाहायला मिळतील. त्यानंतर क्वालिफाय मॅचेस, कुळगाव बी संघ, त्यानंतर जांता राजा क्रिकेट क्लब शील, जोबेलीपाडा श्री गणेश क्रिकेट संघ आणि गावदेवी खरवई हे 4 संघ ऑलरेडी टॉप 5 मध्ये दाखल झालेले आहेत. आणि आज या ठिकाणी आपल्याला एक संघ मिळेल जो मात्र बदलापूर आणि वांगणी विभागातून स्थानिक संघ आहे. फुल टॉस बॉल, लॉफ्टी ड्राईव्ह, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध हा चेंडू अडवण्यात आलाय, तोपर्यंत एक मिळेल. 11 धाबा धावफलकावरती गोलंदाज अप्पू आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. चांगली गोलंदाजी अप्पूकडे आणि चांगलं व्हेरिएशन आपल्याला सातत्याने त्याच्या मतीने पाहायला मिळत असं. षटक क्रमांक 2 राऊंड विकेटने अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतो. अचूक टप्पा, नियंत्रण गोलंदाजीमध्ये आणि सुंदररित्या भेदक मारा करत असताना अप्पूला आपण पाहिलंय जबरदस्त अक्षरशः डॉमिनेट केलं जाते बॅटर करण. बॅक टू बॅक आणखीन एक डॉट, चांगली गोलंदाजी होतीये. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर 2 चेंडू डॉट, रोशनने घेतलेली सिंगल, त्यानंतर स्ट्राईक जशी रोटेट झाली आहे तसे 2 चेंडू डॉट पाहायला मिळालेत. मोरिया ग्रुप वराडे आयोजित आदरांजली चषक ही स्पर्धा आपण सर्वजण या स्पर्धेचा आनंद घेत आहोत. अत्यंत सुंदर स्पर्धा या विभागात. शफल झालेत, बॅटला व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये, एक धाव मिळणार आहे. कदाचित आपण पाहतो करण जर्सी क्रमांक 0-0 पासून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याची अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान असं म्हटला जातो. कारण अनेक खेळाडू ज्यांच्या टी शर्ट वरती तुम्हाला 0 पासून आकड्याची सुरुवात झालेली देखील पाहायला मिळते. मग निसारभाई शेख 01 जर्सी क्रमांक तुम्हाला पाहायला मिळेल. भाईजान 11 स्टार संघाकडून संघाचं नेतृत्व करत असताना संघाचे पुरस्कर्ते देखील आहेत. अनेक पुरस्कर्त्यांच्या यादीतील एक नाव म्हणजे भाईजान निसारभाई शेख. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय जब्बार आणि 2 खेळाडूंमध्ये थोडंसं आपण पाहतोय संवाद झाला नाहीये. ऍक्च्युली 2 खेळाडूंच्या मधोमध हा चेंडू लँड झाला, अंदाज घेता आला नाही. आणि जब्बारने मागच्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी, बॅटिंग मध्ये देखील काय धमाल केली होती. यावेळी सफल होऊन जागा बनवली आहे. वेट अँड वॉच क्रिकेट. अगदी आपण पाहतो ऑफ स्टिक वरती जाऊन या ठिकाणी फटका पुलचा पाहायला मिळाला आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गोल. इट्स अ बिग बिग लॉंग वे षटकार. काय स्ट्रोक पाहायला मिळाला. खर तर अगदी आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर बराच वेळ बाट पाहिली. पुलचा प्रतिम नजारा. बॅटर रोशनच्या बाट मधून आलेला हा षटकार आपण पाहतोय. धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न, धावसंख्या अगदी आपण पाहतो पुढे देण्याचा प्रयत्न, धावसंख्या फ्लाय होती. स्कोर कार्ड मध्ये 19 धावा, 19 रन्स. शेवटचा अंतिम षटक आहे. रोशनला माहिती आहे अभी नाही तो फिर कभी नाही. धावा बनवाव्या लागणार आहेत. चांगलं टार्गेट या मॅच मध्ये उभं करायचं असेल, सेट करायचं असेल तर प्रतिस्पर्धी टीमच्या विरोधात आता तुम्हाला फटकेबाजी करावी लागणार आहे. आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. बॅक टू बॅक सलग लागोपाठ येणारा हा दुसरा धमाका. बॅटर रोशनच्या बॅट मधून सिक्सर. षटकार येतो बॅक टू बॅक. 2 सलग लागोपाठचे षटकार पाहायला मिळाले. धावसंख्या धावफलकामध्ये 25,
नितांत गरज असताना या ठिकाणी आपण पाहतो तर रोशनने ती जिम्मेदारी घेतली आहे, कारण या अगोदरच्या षटकात धावा आल्या नाही आहेत. त्यानंतर आक्रमण जब्बार क्वारीवरती आडवा फाटणे, कडवा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॉल डीप मध्ये चालला तोपर्यंत मिळतील 2 धावा. स्ट्राईक हवे रोशनला. सातत्याने आपण पाहिलं तर आता सध्या शेवटच्या अंतिम षटकाची संपूर्ण स्ट्राईक हे मात्र रोशनकडे असणार आहे, कारण धावा त्याच्या बॅटमधून येतात. सेट बॅट्समन आहे. 2 षटकार आले त्यानंतर लगेचच 2 धावा घेण्यात आल्या. दुहेरी धावेने संघाचा धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत 27 वरती पोहोचलेले आहे. शेवट या ठिकाणी आपण जर पाहिलं तर खरं तर गोड करण्याचा प्रयत्न आहे. आणखीन काही हा चेंडू शिल्लक आहेत, परंतु बॉल चालला सीमा पार. धाबा मिळतील टीम चिखलोली ठाकूरपाडा संघाला आणखी 4. जवळजवळ 18 धावा 4 चेंडू मध्ये खर्च केल्या गेल्यात. धावत संख्या धाव फलकावरती आता वेगाने या ठिकाणी पुढे जात असताना आपण पाहतोय. गेर तिसऱ्या षटकामध्ये चेंज केलाय तो सारा 11 चिखलोली ठाकूरपाडा संघाने. हो आणखीन एक पिकअप स्ट्रोक हाफ वॉली होता आणि त्याला उचललाय, सरळ फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऑन साइडला आलेला खणखणीत दर्जेदार हिट्स मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. ब्रदर स्पोर्ट्सचे सर्व आहेत. लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आता सध्या रोशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो काय जबरदस्त हल्ला बोल करतात. 8 बॉल 26 धावांवरती वैयक्तिक तो नाबाद खेळतो आणि संघाची धाव संख्या 37. 37 धावा झालेले. जब्बार कोहारीचा शेवटचा बॉल तो मात्र राहिला त्याच्या नावावरती. डॉट बॉल षटक क्रमांक 3 चा खेळ संपन्न झालाय आणि 38 धावांचं लक्ष्य. गरज पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने दुपारच्या सत्रामध्ये. नमस्कार मंडळी, सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. आदरांजली चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. मोरिया ग्रुप वराडी टीमच्या वतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि ग्रामस्थ मंडळ वराडी गाव यांच्या वतीने ही स्पर्धा आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. 18 बॉल 38 धावांची गरज. चला सलामीची जोडी मैदानामध्ये लगेच दाखल करा. भाईजान स्टार 11 संघाला नम्रतेची विनंती आहे. यानंतर सेकंड राऊंडची सेकंड मॅच. एका बाजूला आई गावदेवी आर के ग्रुप वालिवली संघाचे संघनायक आपण टॉस साठी या आणि जांभिवली ब चला वालिवली टीम कॅप्टन आणि जांभिवली ब लवकरात लवकर आपण टॉस साठी यायचे, कारण या मॅच नंतर आपला सामना होणार आहे. जांभिवली ब संघ कॅप्टन आपण या टॉस साठी.
चला 38 धावांची गरज. चला आपण लवकरात लवकर प्लीज फास्ट. ओपनिंग पेअर लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. फिल्डिंग सेट झाली आहे. या आपण टॉस करू नेक्स्ट मॅचचा. भूषण कोंडिलकर आपण या आपल्या शुभास आपण टॉस करू. चला टॉस या ठिकाणी जांभवली ब संघाने जिंकलेला. आपला निर्णय लगेच त्वरित या ठिकाणी कळवायचं. सलामीची जोडी रमीज आणि अहमद. पहिला बॉल. पंचांकडे स्ट्रॉंग अपील. खरं तर आपण पाहतो वाईड वरती कुठेतरी पडदा टाकण्याचं काम आणि स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाले. आत्मविश्वास फार कमी. या ठिकाणी अंपायर सिग्नल वाईट बॉल. पहिला चेंडू अतिरिक्त पाहायला मिळाला. अभांतर धाव मिळेल बायजन स्टार 11 संघाला. 38 धावांची गरज या मॅच मध्ये. जब्बार गोहारी थोडासा महागडा ठरला. चॉप करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडू सलग वाईड पाहायला मिळत आहेत. अगदी ऑफ स्टिकला ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा थोडासा अपयशी राहिलेला आहे. हर्षद धोंडेला तुम्ही पाहताय बॅक टू बॅक सलग त्याच टप्प्यावरती या ठिकाणी हा चेंडू टाकण्यात आलाय. थोडस नियंत्रण गोलंदाजी मध्ये करावं लागणार आहे. हो यावेळेस मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक जज करतायत. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागेल भाईजान स्टार 11 संघाला. बिग विकेट डाऊन. या मॅचची प्राइज विकेट रमीज कोहारी. बॅक टू द डगआउट. धक्का पहिला लागेल भाईजान स्टार 11 बदलापूर संघाला. फलंदाज बाद. रोशनने हा झेल टिपलेला आहे. ज्या रोशनने खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये अप्रतिम बॅटिंग केली आहे. धुवाधार जवळ जवळ आपण पाहिलं तर या धावसंख्येमध्ये ज्याचा सिंहाचा बाटा राहिलेला आहे असा खेळाडू सध्या रोशन मैदानामध्ये आपण पाहिलं तर पहिली झेल त्याने टिपली आहे. 38 लक्ष असताना 2 धावा हर्षद धोंडेने अगदी फ्री स्वरूपात बहाल केल्या. परंतु त्यानंतर प्राइज विकेट त्याने मिळवली आहे. हा जल्लोष हे सेलिब्रेशन काहीतरी वेगळंच तुम्हाला पाहायला मिळालं. न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये रजब स्ट्रायकिंगला. या ठिकाणी प्रथम बॉल कमबॅक करतायत. कदाचित क्वाड बिहाइंडची अपील आता देखील जोरदार रीतीने झाली असती कारण हलकीशी कडा आय थिंक सो बॅटने घेतली होती आणि अनिकेतने तो मात्र झेल ड्रॉप केलेला आहे. डॉट बॉल रजब आणि अहमद सध्या मैदानावरती आहेत. चांगला स्ट्रोक कव्हरच्या दिशेने इनफिल्डला क्लिअर करत असताना मात्र बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. अखेर बॉलने गाठली आहे सीमारेषा. धावा मिळतील भाईजान स्टार 11 संघाला. 4-4-4. अडतीस धावांचं लक्ष असताना या मॅच मध्ये या पहिलं षटक गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती हर्षद धोंडे चांगली गोलंदाजी करतात. सुरुवातीला 2 चेंडू जरी दिशेपासून भरकटले असतील लोअर फुल टॉस काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. खरं तर आपण पाहतो गती थोडीशी कमी केली आहे आणि आता फुल टॉस वरती यावेळेस ड्राईव्ह केलाय. बॉल सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. दोन चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेत आणि धावत संख्या फलकावरती 4 ने पुढे जाईल. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत.
1-0 10 धावा धाव फलकावरती आहेत. चला आमच्या स्वयंसेवकांना विनंती राहील व्हॉलेंटियर्स मॅच बॉल लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये कसा रिटर्न येईल याकडे आपण अधिकाधिक लक्ष द्यायचे कारण आपला वेळ वाचवला जाईल. फटका चांगला दमदार स्ट्रोक आपण पाहतोय रजबच्या बॅट मधून. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 38 धावांची गरज असताना रमीज कोहारी बाद जरी झाला तरी रजब सांगतायत मैं हूं ना. बॉल सीमा पार षटकार. इनिंगचा जर आपण विचार केला तर जब्बार कोहारीच्या विरोधात 24 धावा वसूल केला टीम चिखलोली ठाकूरपाडा संघाने. परंतु आता हर्षद धोंडेच्या विरोधात अद्यापर्यंत 16 धावा या ठिकाणी बनवल्या जात आहेत. शेवटचा अंतिम बॉल. बॅटची लिडिंग एज मागे चालला बॉल. इथे क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल पाहायला मिळाले आणि शेवटच्या मोमेंटला बॉल चाललाय सरळ धन 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 करत सीमा पार. धावा मिळतील 4. नशिबाचा चौकारच म्हणावा लागेल कारण चेंडू यष्टी रक्षकाकडून अगदी आपण पाहिलं तर शॉट फाईन लेग कडे गेला. त्यानंतर त्याची देखील मिस्टेक पाहायला मिळाली आणि आता बॉल आउटफील्ड फास्ट असल्या कारणास्तव थांबला नाहीये आणि त्याने सरळ बाउंड्री लाईनचा भेद घेतलेला आहे. धावा मिळतील 4. षटक क्रमांक पहिले संपन्न झालं. 20 धावा धाव फलकावरती आहेत आणि आता येणारे 12 बॉल 18 धावांची गरज आहे. बारा बॉल 18 धावांची गरज. गोलंदाज रोशन बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. कमबॅक करावा लागणारे महागडे षटक. रमीज कोहारी जरी बाद झाला असला तरी मात्र 20 धावा खर्च केला हर्षद धोंडेने आणि आता तिथून कमबॅक लावावं लागणारे या मॅच मध्ये कंबर कसावी लागेल. मन मनगट मस्तक या त्रिवेणी संगमाच्या आधारावरती खेळला जाणारा तुमचा आमच्या आवडीचा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. 12 बॉल 18 धावांची गरज मैदानावरती आहे आणि या धावा कशा पद्धतीने वाचवल्या जातील की धावा चेस केला जातील हे आपल्याला येणारा काळच ठरवेल. बारा बॉल 18 धावांची गरज. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज रोशन. स्ट्राईक एंडला अहमद. नॉन स्ट्राईक एंडला रजब. का बॅटिंग केले रजबने. जवळ जवळ वैयक्तिक 18 वरती तो देखील नाबाद खेळतोय. जर्सी क्रमांक 17 आहे परंतु त्याच्या धावा अद्यापपर्यंत 18 आहेत. ओ पहिला बॉल पडल्यानंतर गुड लेंथ वरून थोडस टेक ऑफ झालाय. सरळ चेंडू एसटी रक्षकाकडे जाऊन विसवतो तोपर्यंत डॉट बॉल. 12 बॉल 18 धावांची गरज म्हटल्यानंतर प्रति षटकामागे रिक्वायर रन रेट 9.00 सरासरीने जावं लागेल. पहिला चेंडू तर डॉट आलाय गोलंदाज रोशनचा. ज्या रोशनने का बॅटिंग केली पूर्वार्धामध्ये. ओ आणखीन एक डॉट. जबरदस्त गोलंदाजी होते. बॅक टू बॅक सलग 2 चेंडू डॉट आलेत. स्ट्राईक अहमदला आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक रजब. ज्या रजबने काय जबरदस्त बॅटिंग पहिल्या षटकात केली तो मात्र आता नॉन स्ट्राईक शांत उभा आहे. अहमदचा प्रतिबिंब नॉन स्ट्राईक आरसा बनून उभा आहे. ऑन साइडला यावेळी सामान पाहतो. फ्लिक करण्याचा प्रयत्न. टॉपिश घेतली आहे. 1 कंप्लीट सेकंडचा कॉल आणि आता 2 धावा जरूर मिळतील. धावांची नितांत गरज आहे. सिंगल डबलला देखील आता या मॅच मध्ये प्राधान्य द्यायला हवं कारण 12 बॉल 18चं समीकरण होतं. कदाचित आपण पाहिलं तर 7 ते 8 धावा जरी या षटकामध्ये बनवल्या गेल्या तरी हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाऊ शकतो हे माहिती आहे बायजान स्टार 11 संघाच्या या फलंदाजांना. अहमद आणि रजाब 2 धावा मिळतात. संघाची धावा संख्या फलकावरती 22 धावा. 38 धावांचं लक्ष्य. उर्वरित आपण पाहिलं तर विजयासाठी अजूनही 16 धावांची गरज 9 बॉल मध्ये.
स्ट्रॉंग अपील अनंत गावंडा सर सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेत स्क्वेअर लेगचे पंच विष्णू शिंदे सर. एक जबरदस्त क्रिकेटर म्हणून अनंत गावंडा यांच्याकडे पाहिलं जात आहे. डॉट बॉल 8 बॉल आणि आता 16 धावांची गरज आहे. आठ बॉल आणि 16 धावांची गरज. गोलंदाज रोशन राऊंड स्टंप व आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, गती कमी केली आहे, व्हेरिएशन पाहायला मिळालं, परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्रा मिळेल. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये गोलंदाज रोशनचा होता आणि या ठिकाणी मिळाले प्रतिस्पर्धी टीमला एक्स्ट्रा. चांगला स्ट्रोक यावेळेस आपण पाहतोय. स्टॉकशिप वड कॅच ब्रिलियंट फलन. सात बॉल आणि आता 15 धावांची गरज. शेवटचा बॉल अत्यंत महत्वाचा असणार आहे बॅटिंग करणाऱ्या संघासाठी, कारण षटकार चौकार जर आला तर सामना लवकर खुला करण्याचा प्रयत्न करेल. परंतु या मॅच मध्ये जर हा चेंडू डॉट आला, विकेट आली, तर 6 बॉल 15चं आव्हान अजूनही बनेल आणि तसंच शिल्लक राहील या मॅच मध्ये भाईजान स्टार 11 संघासाठी. 7 बॉल 15ची गरज. स्ट्राईक जब्बार कोहारी न्यू बॅटर सध्या मैदानावरती दाखल झालेला आहे. शेवटचा बॉल, चला जास्त वेळ घेऊ नका विनंती राहील. शेवटचा बॉल तो राहिला गोलंदाजाच्या नावावरती आणि एक धाव मिळेल लेग बाईज च्या स्वरूपात आणि संघाची धावत संख्या धावलकावरती 38 धावांची गरज असताना जाऊन पोहोचली आहे ती एकंदरीत 24 वरती. म्हणजे येणारे 6 बॉल आता 14 धावांची गरज. चला कुळगाव बी, जाणता राजा क्रिकेट क्लब शीळ, गावदेवी खरवई आणि श्री गणेश क्रिकेट संघ झोबेली पाडा या चारही संघांना विनंती, तुम्ही जर आम्हाला ऐकत असाल तर बरोबर 3 वाजता रिपोर्टिंग करायची आहे या सगळ्या संघांनी, कारण आता 2 मॅचेस फक्त बॅलन्स आहेत. अगदी दिलेल्या शेड्यूल नुसार सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धा अत्यंत तंतोतंत पाहायला मिळते. 6 बॉल 14 धावांची गरज या मॅच मध्ये आपण जाऊ, जिथे सामना चालू आहे. एका बाजूला भाईजान स्टार 11 बदलापूर टीम, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ आहे सारा 11 चिखलोली ठाकूरपाडा. या 2 टीम मध्ये चालू असलेला हा अतितटीचा सामना आपण पाहणार आहोत. 6 बॉल 14ची गरज. अंतिम षटकामध्ये गोलंदाज अक्षय. पहिला बॉल ब्लॉक हॉलचा चेंडू फुलर लेन, आपण पाहतोय संपर्क नाही व्यवस्थित. जब्बार कोहारीला संभ्रमात टाकणारा चेंडू आणि इथे मिळाली एक सिंगल धाव. 14 धावांची गरज 6 चेंडू मध्ये होती. एक सिंगल धाव घेण्यात आली.
5 बॉल 13 धाबांची गरज या मॅच मध्ये. हे इक्वेशन शिल्लक आहे. जबरदस्त मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. हाय व्होल्टेज ड्रामा. कारण जो संघ जिंकेल तो मात्र तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल आणि जो संघ या मॅच मध्ये पराभूत होईल त्या संघाचा प्रवास आता मात्र इथे थांबणार आहे. नॉकआउटच्या मॅचेस तुम्ही पाहतायत. डू ऑर डाय, जिंकू किंवा भरू अशी परिस्थिती ही प्रत्येक संघासाठी असते. आणि अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर व्हाईट बॉल. 6 चेंडू 15चं इक्वेशन असताना गोलंदाज अक्षय सुरखादे. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह, डीप मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक सज्जत, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 1 मिळेल आणि 1च धाव. संघाची धावत संख्या 1 ने पुढे जाईल. एकंदरीत 27 धावा धाव फलकावरती आहेत. 4 बॉल आणि 11 धावांची गरज. यश मुंडे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना ऑफिशियल अपडेटर आहेत. सध्या ग्रामीण टेनिस cricket.in या वाहिनीचे आपण पाहतोय थेट प्रक्षेपण चालू आहे. सर्व ऑफिशियल कॅमेरामॅनचं कौतुक. ऑन साइडला वर स्ट्रोक, जबरदस्त चपराक लगावली आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, लांबच लांब पल्ल्याचा बिग 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 लॉंग वे षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता अक्षय सोरकादे ओव्हर द विकेटने अगदी चेंडू टाकण्यात आला. रिलीज ऑफ डिलिव्हरी आणि काय जबरदस्त स्ट्रोक जब्बार क्वारीचा. कडे कडे स्ट्रोक केसण्यात आलेला आहे. स्टँड अँड डिलिव्हर्ड. अप्रतिम अप्रतिम फटका आपण पाहिलेला आहे. संघाची धावत संख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचली आहे. एकंदरीत 33. अडबा पाटणे पुन्हा एकदा आपण पाहतोय हॅमट करण्याचा प्रयत्न आहे. लॉंग ऑनला बॉल चाललाय, मिळेल सिंगल धाव. संघाची धावत संख्या 1 ने पुढे जाईल आणि आता 2 बॉल 4 धावांची गरज. या अगोदर देखील आपण असा एक सामना पाहिला होता. 1 बॉल 4 ची गरज. तो सामना खरं तर डिफेंड करत असताना सामना जिंकला टीम जांभिवली ब संघाने. 2 बॉल 4 धावांची गरज. भव्य आणि दिव्य क्रिकेटचा महासंग्राम सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवतो. 2 बॉल 4 धावांची गरज. गोलंदाज एका बाजूला बॉलिंग करत असताना अक्षय सुरखादे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो ज्यांनी विजयाची स्वप्न टीम भाईजा स्टार 11 संघाला दाखवली आहेत तो खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये रज्जाब. 2 बॉल 4 ची गरज. जितका दबाव गोलंदाजावरती आहे तितकाच दबाव सध्याच्या घडीला फलंदाजावरती देखील पाहायला मिळतोय. कारण आता सामना बॅलन्स आहे. 2 बॉल 4 ची गरज. हो, चांगलं व्हेरिएशन. फिंगर रोल केलेत. टप्पा पडल्यानंतर मात्र चकमा दिलाय. बॅटर रजबला आणि आता डॉट बॉल. हृदयाचे ठोके वाढलेत कारण आता सामना रंगतदार स्थितीमध्ये येऊन ठेपलेला आहे. जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा. सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. तुम्हा सर्वांना वेळ लावणारा खेळ म्हणजे क्रिकेट सध्या मैदानावरती आपण पाहतोय. जर तरला महत्व नाहीये. 1 बॉल 4 ची गरज. चौकार षटकार आला तरच भाईजान स्टार 11 हा संघ या मॅच मध्ये जिंकू शकेल. अन्यथा आपण पाहतोय मागच्या सामन्यामध्ये धावा डिफेंड झालेले आहेत हे देखील विसरून चालणार नाहीये. 1 बॉल 4 ची गरज. फटका प्रतिमे क्षेत्ररक्षक जज करतात आणि फलंदाज झाल्या बाद त्या ठिकाणी करणने टिपली आहे सुंदर झेल आणि सामना घातलाय खिशात. टीम सारा 11 चिखलोली ठाकूरपाडा संघाने विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर हार्ड लक टीम भाईजान निसारबाई शेख स्टार 11. स्पष्ट नाराजी निसारबाई शेख यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला जाणवते. आणि हा सामना या ठिकाणी जिंकलाय तो मात्र
सारा 11 चिखलोली ठाकूरपाडा संघाने विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि या बादचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्या रोशनने धुवाधार बॅटिंग केली आहे. ऐन मोक्याच्या क्षणी आपण पाहतो आपल्या संघाला तारणहार बनून जो उभा राहिलाय तो रोशन ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या आपण संजयजी कोंडिलकर यांच्या शुभ हस्ते देतोय मॅन ऑफ द मॅच. बांबू येते हे कुठे चालले.